कसा वापर होतोय आज म्हणजे महापालिकेत त्यांची सत्ता आहे म्हणजे त्या महापालिकेच्या सत्तेचा ते गैरवापर करत आहेत. त्याप्रमाणे जो सरकार आहे तो आपल्या सत्तेचा गैरवापर करून आपल्या बुद्धाच्या धम्मामध्ये जाती व्यवस्था निर्माण करत आहे. म्हणजे जो धम्म म्हणजे सर्व जगात जातीविहीन म्हणून ओळखला जात आहे त्या धम्माला त्या सरकारनं कलंक लावलं. का कलंक लावलं? कारण की त्यांच्याकडं पॉवर आहे, सत्ता आहे. म्हणून माझ्या मित्रांनो आता आपण थोडस ह्या यांच्याकडे मागण्यापेक्षा काहीतरी विचार करूया, काहीतरी प्लॅनिंग बनवूया आणि सत्ता मिळवूया. 2014 मध्ये सत्ता मिळवणं काही मोठी कठीण गोष्ट नाही. आजच्या काळात सत्ता मिळवणं काही कठीण गोष्ट नाहीये. फक्त काय आहे की आपल्या समाजामध्ये महत्वाकांक्षी लोक नाहीत. आमदारकीच्या 288 जागा आहेत, खासदारकीच्या 48 आहेत का आपल्याकडे 48 विद्वान लोक जे संसदेत जाऊन बोलतील? महत्वाकांक्षीच लोक नाहीत हो साहेब. लोक म्हणतात की घरोघरी नेते असतात, चूक बोलतात. कुठेही घरोघरी नेते नसतात. घरोघरी नेते असतात आपला समाज असं असतं का? त्या सरकारने आपल्या जनगणनेत म्हणजे बौद्ध धर्मात जाती व्यवस्था निर्माण केली असती का जर नेते असते तर? नेते नाहीत. किती लोक महत्वाकांक्षी आहेत हो साहेब. मी लहानपणी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून मी आज इथं भाषण देतो. म्हणजे माझ्यात महत्वाकांक्षा होती. जेव्हा मी स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणलं की तुला जर वृत्तपत्राने हे चालवायचं असेल तर तू जेवत आहेस ते शेवटचं जेवण. जेवलोने घर सोडलं मी. 1999 पासून आपण फिरलो, पार्टी फुटपाथवर राहिलो, ते केलं ते केलं, पक्ष स्वतःच स्थापन केलं, सारं काही केलं. कारण आपल्यात महत्वाकांक्षा होती, आपल्याला काहीतरी बनायचं होतं. म्हणून आपण 3दा लोकसभेची निवडणूक लढवली. आता 2000 मध्ये 14ची लढवू. त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. महत्वाकांक्षा आहे म्हणून. जर आपल्या लोकांत जर महत्वाकांक्षा असली आमदार खासदार व्हायची तर काय होत नाही हो साहेब. मताचा तर खेळ आहे. आता आपणही गणितज्ञ झालेलो आहोत, आपणही आता अर्थतज्ञ झालेलो आहोत. काय नाही करता येईल, फक्त इच्छा असली पाहिजे.